आज यांनी असे पाऊल का उचलले? अत्यंत बिकट परिस्थितीतही अगदी नेटाने आणि हिमतीने आपल्या संसाराचा हा पसारा अण्णांनी मोठ्या कष्टाने सावरला होता. गावातील प्रतिष्ठित आणि वयस्कर असलेले अण्णा प्रत्येकाच्या हाकेला आणि गरजेला धावून जात होते. अण्णांचा गावातील रुबाब हा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसून मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून होता. आज अण्णांना जगाचा निरोप घेऊन 10 दिवस झाले होते. हे काय आहे दादा? कागद समोर पकडून उभ्या असलेल्या रमेशला उमा म्हणाली. हे जमिनीचे कागद आहेत. आता अण्णांच्या नावची सर्व जमीन मी माझ्या नावावर करणार आहे. त्यावर तुमची काही हरकत नाही, म्हणून यावर सह्या करा. रमेश आवाज चढवून म्हणाला. रमेश, अरे वडिलांना जाऊन 10 दिवस झाले नाहीत आणि तू तुझ्या बहिणींना सह्या मागतोयस. इतकी कसली घाई राहिली रे तुला? सर्वजण दुःखात आहेत याची तरी जाणीव ठेव. आमच्यानंतर सगळे तुझेच तर आहे. आईचा कंठ दाटून आला होता. अण्णांना 2 मुली व 1 मुलगा आणि प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेली त्यांची बायको. एवढेच काय ते अण्णांचे जीवाभावाचे सोयरे होते. कारण लहान असतानाच आईच्या प्रेमाला मुकलेले अण्णा चुलते आणि चुलती यांच्या चाकापोटी स्वतःच्याच घरात अगदी मजुरासारखी चाकरी करत होते. मुलावर असलेल्या प्रेमाखातर दुसऱ्या लग्नाचा विचारही न करणारे अण्णांचे वडील मात्र या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होते. 4 गावचा मुलूक सांभाळणारे सरपोतदार 24 तास नशेमध्ये धुंद असायचे. यावेळी अण्णा मात्र घरची तसेच शेतातील कामे अगदी चोख पार पाडत असत. अण्णा थोडे मोठे झाले आणि नियतीने आपले रौद्र रूप धारण करत अण्णांच्या आबांनाही त्यांच्यापासून दूर केली. अण्णांच्या कष्टात तर आता आणखीनच भर पडली. आबांनी स्वतःच्या हिमतीवर जी काही जमीन मिळवली होती त्या सगळ्यांवर आता अण्णांच्या काकाकाकूंनी स्वतःचे नाव अण्णाच्या न कळत लावले. अण्णा मात्र फक्त धनी ठरले. जी काही थोडीफार जमीन अण्णांनी स्वकष्टाने मिळवली होती त्यात घामाचे मोती पेरत अण्णा मोत्याचा घास पिकवू लागले. पुढे त्यांचे लग्न श्यामलताईशी झाले. आता तरी वनवास संपलाय, कारण दररोज प्रेमाच्या भाजी भाकरीचा घास वेळेवर मिळू लागलाय असे वाटत होते. पण एखाद्याच्या आयुष्यात सुख केवळ मृगजळासारखे भासते, पण प्रत्यक्षात दुःख पाठलाग सोडत नाही. त्याप्रमाणे लग्न होऊन 10 वर्ष झाली तरी घरी पाळणा हालत नव्हता. म्हणून परत सुरू झाले ते उपास तापास, व्रत वैकल्ये आणि नवसायास. आणि अखेर आनंदाची बातमी मिळाली. अण्णांना पुत्ररत्न प्राप्त झाले. परिस्थिती नसतानाही अगदी थाटात बारशे झाले होते. एवढेच नव्हे तर आपल्या या काळजाच्या तुकड्याला अगदी आरामात जीवन जगता यावे म्हणून आई वडिलांनी माध्यमिक शिक्षणासाठी रमेशला जिल्ह्याच्या नावाजलेल्या शाळेमध्ये घातले होते. पण स्वतःला मात्र कष्टाच्या सागरात बुडवून घेतले, ते कधीही बाहेर न पडण्यासाठी. बरोबर बोलते आहे दादा आई. अरे आजवर तू अधिकारी व्हावा म्हणून काय काय भोगले आहे अण्णा आणि आईने. आम्ही दोघी हुशार असताना त्यांनी आम्हाला शिकवले नाही की मोठे स्थळही पाहिले नाही. आमची लग्न अगदी कमी खर्चात केली, कारण तू त्यांची म्हातारपणाची काठी होतास म्हणून. आणि आज त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रार्थना करण्याऐवजी त्यांच्या प्रॉपर्टीची वाटणी करण्याचा विचार करतोयस. पाणावलेल्या पापण्या पुसत उमा म्हणाली. अगं, प्रत्येक आई वडील हेच करतात आपल्या मुलांसाठी. आणि काय वेगळं केलं यांनी माझ्यासाठी? रमेश आईच्या काळजावर घाव घालत बोलला. ताई, तुला सही करायची असेल तर खुशाल कर, पण मी सही करणार नाही. आजवर माहेरून रिकाम्या हाताने परत आली म्हणून सासूने छळले. आता 24 तास नशेमध्ये असणारा नवरा आणि लग्नाला आलेली मुलगी यांना संकटांना सामोरे जाताना वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळाला तर काय हरकत आहे? लहानपणापासून स्पष्ट बोलणारी रमा आजही स्पष्ट बोलली. रमा, काय बोलतेस तू हे? उमा आवंडा गिळत म्हणाली. जे खरे आहे तेच बोलते मी.
आजवर कधीच हट्ट केला नाही, पण दादाच्या मुलीला जो मुलासोबत हक्क दिला जातो ना, तेव्हा ते सगळे दिवस आठवतात मला. आपल्या शाळेतला पेपर न देता आपण दादाला पैसे पाठवायचे म्हणून आई अण्णांना कितीतरी वेळा मदत केली. आणि आता तो हुंदका देत रमा म्हणाली, ठीक आहे, तू सही करणार नसशील तर उद्या मीही तेच करेन जे अण्णांनी केले. रमेश असे बोलून तावातावाने निघून गेला. आई आणि उमा यांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला. भूतकाळातील घटनांचा साक्षीदार असलेल्या त्या देवाकडे एकटक पाहत आई म्हणाली, देवा, हे सर्व पाहण्यासाठी तू मला जिवंत ठेवलेस का रे? का नाही मला यांच्या आधी तुझ्याकडे बोलवलंस? मुलगा अधिकारी आहे हे सांगताना आम्हाला आपण आज पोटाला चिमटा काढून झोपतोय याची जाणीवही होत नव्हती. पण आज तोच मुलगा असे काही बोलतोय जे ऐकल्यानंतर तप्तशिशे कानात ओतले की काय असे वाटतायत. आई, तू नको वाईट वाटून घेऊस, होईल सगळं नीट. उमा आईला धीर देत म्हणाली. पण दादा आणि रमा दोघेही खूप हट्टी आहेत हे तिलाही ठाऊक होते. रमाला आई आणि ताई दोघींच्याही वेदना जाणवत होत्या. तिलाही अण्णांच्या आठवणीने भरून येत होते. अण्णांनी आपल्याला आवडतो म्हणून आठवणीने आणलेला रविवारच्या बाजारातील तो जिलेबीचा पुडा आणि स्वतःच्या हातांनी भरवलेली ती जिलेबी, तिची याद दुसऱ्या कशातही तिला माहेर सोडून सासरी आल्यापासून सापडली नव्हती. शेंडेफळ म्हणून अण्णांचा सगळ्यात जास्त जीव रमावरच तर होता. रमा धाय मोकलून रडू लागली. तिला आठवले, आज अण्णा जिवंत असते तर स्वतःला कितीही त्रास झालेला त्यांनी हसत खेळत सहन केला असता. पण माझ्यामुळे दादाने जीवाचे काही बरे वाईट केले असते तर अण्णांनी मला कधीच माफ केले नसते. हा मनात विचार करून रमा म्हणाली, अण्णा, माझं चुकलं. मी दादाच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागायला नको होता. आई, मला माफ कर ग. स्वार्थी झाले होते मी. दादाच्या जीवावर उठले. ज्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करायचे त्याला मी हे जग सोडून जायला कशी प्रवृत्त करू शकते? रमाने रडून मन मोकळे केले. आईने साश्रू नयनांनी रमाला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आई, दादा कुठे असेल? त्याला पाहायला पाठव ना कुणीतरी. मला माझा भाऊ हवाय, रमा घाबरून म्हणाली. तितक्यात रमेशला घेऊन त्याचा चुलत भाऊ संजय तिथे आला आणि म्हणाला, खरंच शिकून शहाणपण येतं हे ऐकलं होतं, पण असलं शहाणपण येत असेल तर आमच्यासारखी अडाणी असलेले बरे. काय झालं संजय? असा का रे कोड्यात बोलतोस? श्यामलताई चेहऱ्यावरचे अश्रू पुसत म्हणाल्या. अहो काकी, हा शिकलेला तुमचा लेक बहिणींना स्वतःच्या वडिलांच्या 10व्या दिवशी सह्या मागतोय का? तर ही काळी आई विकून त्याला शहरात स्वतःची फॅक्टरी सुरू करायची आहे. आणि बहिणीने सही दिली नाही तर अण्णासारखं विष पिऊन आत्महत्या करणार असं म्हणत आहे. अरे अण्णा अशिक्षित असल्याने त्यांनी तसले पाऊल उचलले आणि त्याला ही सर्वस्वी तूच जबाबदार आहेस. इतके दिवस गप्प होतो कारण मला खरे सांगून कोणालाही दुखवायचे नव्हते, कारण अण्णा आपल्याला सोडून गेलेत हे ऐकल्यावर तरी तुझा निर्णय बदलेल असे मला वाटले होते. तेव्हा आपल्या बोलण्याने नात्यात वितुष्ट नको आणि आता बोलून तरी काय फायदा असे वाटले होते. पण हे तुझे अति होतंय म्हणून स्पष्ट सांगतोय. त्यासाठी तुझे माझे नाते कायमचे संपले तरी चालेल. संजय धाय मोकलून रडू लागला. काय झाले संजय, प्लीज सांगशील का? उमा हात जोडून म्हणाली, हो, काही झाले तरी मी आज सांगणार आहे. त्याशिवाय अण्णांच्या आत्म्यास शांती नाही लाभणार. अगं, आपल्या गावात सतत दुष्काळजन्य परिस्थिती असते. हे काही नवीन नाही. पावसाच्या पाण्यावर शेती करताना शेतकऱ्यांना काय दमछाक करावी लागते ते आम्हालाच माहीत होते. गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेजारच्या तळ्यातून पाईपलाईन करत सर्वांच्या शेतात कायमची पाण्याची सोय करायची असे ठरवले होते. नेहमीप्रमाणे अण्णांनी पुढाकार घेतला आणि जास्तीची मदत अण्णा स्वतः करतील असा गावकऱ्यांना शब्दही दिला, कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की त्यांचा हा कलेक्टर लेक त्यांना मदत करताना नाही म्हणणार नाही. संजयला अश्रू अनावर झाले होते
आपल्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवून डोळे पुसत संजय खाली बसला. रमा चटकन पाणी घेऊन आली. नकोय रमा मला पाणी. अगं लहानपणापासून मी स्वतःला तुमच्यापैकी एक समजत होतो आणि याचा तर सगळ्या गावकऱ्यांना किती अभिमान होता. हा येणार म्हणून कळताच प्रत्येक वाड्यात दररोज याच्या आवडीचा एक पदार्थ तयार व्हायचा. गावाकडची माणसं आम्ही थोडीच उपकार करत होतो याच्यावर असे याला वाटले. पण अरे तुझ्याकडे पाहून आमच्या मुलांनाही शहाणपण यावे, त्यांनीही तुझ्यासारखंच व्हावा म्हणून तुझे पाय आपल्या घराला लागावे अशी प्रत्येकाची इच्छा असायची. पण आज तू आम्हा सगळ्यांची निराशा केली आहेस. अशा पुत्रापेक्षा निपुत्रिक असलेले बरे असे वाटायला लागले आहे. अरे तुम्ही गावाकडची लोक अशीच इमोशनल ब्लॅकमेल करता. तुम्हाला बिझनेसमधले काय कळणार. सतत शेतात अमाप खर्च करायचा आणि मालाला भाव मिळाला नाही म्हणून तोच माल रस्त्यावर फेकायचा, जाळून टाकायचा, नाहीतर उपोषण करायचे. एवढंच. वर तू मला शिकवतोयस मी काय करायला हवे होते ते. आता मी चुकीचा असेन, पण एक दिवस तुम्ही माझ्या बुद्धिचातुर्याची प्रशंसा करणार, लक्षात ठेवा. काय बोललो रे मी असे अण्णांना. सांग तू. रमेश पुढे म्हणाला. ऐक, आमच्या गावात पाण्याची टाकी उभारून सर्वांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यायचे हा विषय फिक्स झाला. तेवढ्यात तू गावी येणार आहेस म्हणून फोन आला आणि अण्णांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तू आलास की लगेच कामाला सुरुवात करू असे म्हणून अण्णांनी तुझी वाट बघत दिवसभर चावडीवर बसून होते आणि तू आला ते जमिनीचे कागद समोर पकडून. तू अण्णांना सही तू मागितली आणि शहरात काय करणार आहे तो तुझा प्लॅन सांगितला. अण्णांना खूप मोठा धक्का बसला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चेहऱ्यावरचा रंग उडाला. तुला काहीही न बोलता अण्णा शेतात निघून गेले, ते पुन्हा कधीही न येण्यासाठीच असे म्हणून संजयने काढता पाय घेतला आणि तो निघून गेला. जा संजय जा, मलाही काही गरज नाहीये तुझी. आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचे काम करतोस. मला तुझे तोंडही पाहायचे नाही यापुढे, रमेश जोरजोरात म्हणाला. आणि हो, तुम्हालाही मी स्पष्टपणे सांगतोय, मागितली ती मी सही, त्यात काय चुकले माझे. मीच आहे ना त्यांचा वारसदार. मग रमेश निर्लज्जपणे म्हणाला. अरे रमेश, आई मानत होते रे तुझे अण्णा त्या जमिनीला. त्यांची आईच तू त्यांच्यापासून दूर करायला निघालेलास का रे. तरी मला सतत वाटायचे हे असे काही करणार नाहीत. दुःख त्यांनी अगदी जन्मापासून भोगले, प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. पण आता खरे सुख उपभोगायचे सोडून यांनी मलाच का सोडले. खूप चुकीचे वागलास तू रमेश, खूप चुकीचे. स्वाभिमान दुखावलास तू अण्णांचा. आई हुंदके देत म्हणाली. आई, तू तरी मला समजून घे प्लीज. जशी अण्णांना गावात प्रतिष्ठा आहे तशीच मला शहरात आहे. मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी ही फॅक्टरी बनवतोय आणि त्यासाठी मोठी रक्कम लागते. स्वकष्टाने मी जमीन विकत घेतलीये. आता फॅक्टरीच्या बांधकामासाठी गावाकडची माझ्या हक्काची जमीन विकायची ठरवली तर अण्णांनी एवढे मोठे पाऊल उचलायची काही गरज नव्हती असे मला वाटते. आणि सतत माझ्या शिक्षणासाठी तुम्ही फार कष्ट घेतले असे तुम्हाला वाटत असेल तर नाण्याची एकच बाजू तुम्हाला माहीत आहे. तुम्ही हॉस्टेलची फीस कधीच वेळेवर पाठवली नसल्यामुळे 2-2 दिवस मी ही उपाशी राहून कसा अभ्यास केलाय ते माझे मलाच ठाऊक आहे. मी ही गरिबीचे चटके खूप सोसले आहेत. म्हणूनच माझ्या मुलांना मला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाही. मला उद्या सह्या हव्या आहेत असे म्हणून रमेश बाहेर आला. वातावरणात नीरव शांतता पसरली होती. कसे बसे 2 घास खाऊन सगळेजण झोपायला गेले. उमा अजूनही तिच्याच विचारचक्रात हरवली होती. काय गो उमा, कसला विचार करतेस, आई म्हणाली. रात्रभर उमा आणि आई दोघींच्याही डोळ्याला डोळा लागला नव्हता. उद्या सह्या देऊन टाकू दादाला, काय हवे ते करू दे त्याला. या सगळ्यात देवासारखे माझे अण्णा मात्र मला सोडून गेले. आता उद्या वहिनीची भेट घेतली की निघतो आम्ही. उमाने दीर्घ श्वास घेतला. अगं खरं आहे तू म्हणतेस ते. आता आपलेच दात ने आपलेच ओठ. त्याला जे हवे ते करू दे.
मीही आता थोड्याच दिवसांची सोबती आहे, आई म्हणाली. आई, असे नको ना ग बोलू. आधीच अण्णांच्या जाण्याची पोकळी भरून निघाली नाही आणि तुझ्या अशा बोलण्याने आमच्या मनाला किती वेदना होत आहेत. रमा आईच्या खुशीत शिरत म्हणाली. कसा असेल आई, कसा असेल आई. ही लेकीला प्रेमाने कुरवाळत झोपी गेली. दुसरा दिवस उजाडला होता. सर्वांनी प्रातविधी उरकला. चहा झाला. दादाने पुन्हा सहीसाठी पेपर समोर पकडले. दोन्ही बहिणींनी पटापट सह्या केल्या. आईनेही सही केली. शेजारील भाऊकीतील एक जण स्वयंपाक करायला आल्या आणि त्यांनी स्वयंपाकही केल्याही. वहिनीचे रमेशच्या बायकोचे वडील अगदी 4 दिवसांचे सोबती होते. ते आजारी असल्याने रमेशची बायको ऋत्विक आणि रुचाला घेऊन तिच्या माहेरी गेली होती. दुपारी 2च्या सुमारास ती घरी आली. आल्याबरोबर ऋत्विकने वडिलांना आवाज दिला. बाबा, बाबा कुठे आहात तुम्ही? माझे एक महत्त्वाचे काम आहे तुमच्याकडे. आय एम कमिंग माय डिअर सन. काय काम आहे तुझे? तुम्ही शहरात जी जमीन घेतली आहे ना फॅक्टरीसाठी, ती माझ्या नावे करा. मला हॉस्पिटल सुरू करायचे आहे. ऋत्विक अगदी वेगळ्या स्वरात आज वडिलांशी बोलत होता. हे काय बोलतोयस तू ऋत्विक? जस्ट जोक हो ना? बाबा लेक्याला लढीवाळपणे विचारत होता. जोक? माझे आयुष्य तुमच्यासाठी जोक आहे? माझ्या बोलण्याला काहीच किंमत नाही? ऋत्विक रागात म्हणाला. अरे बेटा, तसे नाही रे. तू इतके दिवस प्रॅक्टिस करून स्वकष्टाने हॉस्पिटल उभारणार असे म्हणत होतास म्हणून सहज. रमेश प्रेमाने समजावत होता. पण पुढे ऋत्विक जे बोलला त्याने रमेशच्या काळजावर घाव घातला. ऋत्विक म्हणाला, तुमच्यानंतर हे सगळे माझेच आहे ना? मग तुम्ही मला काहीच विचारायचे नाही. आणि हो, तुम्हाला वाटले मी इतके शिकवले, MBBS केले, पण रात्र जागरण मी केले, मार्क मी मिळवले, हे लक्षात ठेवा. अचानक आपल्या लेकात इतका बदल झाला आणि तो घरातील लोकांसमोर आपला अपमान करतोय. हे सगळे रमेशच्या जरा जास्त जिव्हारी लागले. आपोआप त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळले. रमेशच्या आईला आणि दोन्ही बहिणींना मात्र रमेशसाठी वाईट वाटत होते. पण बाप लेकांच्या मध्ये आपण काय बोलायचे म्हणून त्या तिघी गप्प होत्या. ए बेटा, असे नको ना बोलू. हे सगळे मी तुझ्या आणि दीदीच्या उज्ज्वल भविष्यासाठीच करतोय. रमेश मुलांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. ऋत्विकने तो हात बाजूला केला. तेवढ्यात मुलगी म्हणाली, बाबा. रमेशच्या जीवात जीव आला. त्याला अशी जाणीव झाली की नक्कीच रुचाला दादाचे हे बोलणे आवडले नाही आणि म्हणूनच मला आधार देण्यासाठी ती मला आवाज देते. बोल रुचा, तुला दादाचे बोलणे आवडले नाही ना? आणि म्हणूनच तू त्याला समजवण्यासाठी मला गप्प राहायला सांगतेस हो ना? मुलीजवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात ठेवून रमेश म्हणाला, असे काही नाही बाबा. बघू, ते जमिनीचे कागद इकडे द्या. सगळे मला माझ्या नावाने हवेत. परत दादा बदलला तर मी काय करणार ना? लहानपणापासूनच तुम्ही सगळे सेम दिलेत ना आम्हाला. मग आताही तेच करा. त्याशिवाय मी अन्नाचा एक घासही घेणार नाही. रुचा ही हट्टाने म्हणाली. रुचा ही आज किती वेगळी वागते आहे. मनात विचार करून रमेशने अश्रू पुसले. तरीही लेकीला प्रेमाने समजावत तो तिच्या जवळ जात म्हणाला, ए चिमणाबाई, अगं तू तर नेहमी म्हणते ना मला काही नको बाबा, तुम्हीच माझे गॉड गिफ्ट आहात म्हणून. मग आज हे असे का बोलतेस? चुकीचे तर नाही ना बोलत मी? मग झाले तर तुम्ही जोपर्यंत ही सगळी शेती माझ्या नावावर करणार नाहीत तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही. रुचा ही दादाचीच सख्खी बहीण हट्टाला पेटल्यासारखी म्हणाली, नाही पिल्लू, असे नको बोलू. हे बघ, मी 2 तासात सगळी जमीन तुझ्या नावाने करतो. आता जाऊन वकिलांना घेऊन येतो. पण आज मला खूप वाईट वाटले. आयुष्यभर मी मुलांना मोठे करण्याचा विचार केला, पण काय माहीत तीच मुले माझ्याशी अशी वागतील. मला आता समजले, माझ्या असण्याने किंवा नसण्याने त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांच्या आयुष्यात माझी काहीच किंमत नाही. रमेश डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना थांबवू शकला नाही.
अहो निघालात कुठे? थांबा जरा, रमेशची पत्नी रेवा म्हणाली. मला पूर्ण खात्री होती की तू आपल्या मुलांना समजून सांगशील ते. रमेश पत्नीला मिठीत घेत म्हणाला. सरपोतदार घराण्याचं रक्त आहे ते. मी समजावून सांगितले की लगेच थोडीच ऐकणार, रेवा म्हणाली. मग का थांबवलेस मला? रमेश स्वतःला सावरत म्हणाला. वास्तविक जग पाहण्यासाठी, रेवा म्हणाली. म्हणजे काय? रमेश म्हणाला. अहो, ज्या आईवडिलांनी तुम्हाला आजवर कधीही मदत मागितली नाही की आपण आपल्या मुलासाठी काय केले, हे एका शब्दानेही बोलून दाखवले नाही, त्यांना जेव्हा समजते की तो मुलगा फक्त त्यांच्या मुलांचा विचार करतोय आणि वृद्ध आईवडिलांचे काय, त्यांना कोणी आधार द्यायचा हे त्यांच्या लक्षातही नाही, तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. तुम्हाला आता किती वेदना होत आहेत, त्याहून कैक पटीने जास्त अण्णांना झाल्या असतील. कारण मुलांनी केवळ घरच्यांसमोर तुम्हाला दुखावले. तुम्ही तर अण्णांना संपूर्ण गावासमोर हतबल केलेत. आता तरी स्वतःची चूक मान्य करा. रेवाचा कंठ दाटून आला होता. रमेशला ही आपण चुकलो याची जाणीव झाली. तो आईच्या मिठीत जाऊन आईची माफी मागू लागला. आई, मला माफ कर ग, मी चुकलो. माझ्यामुळे माझे अण्णा हे जग सोडून गेले. आई आणि रमेश दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तितक्यात ऋत्विक आला आणि म्हणाला. नाही बाबा, आजोबांनी तुमच्यामुळे विषारी औषध नाहीच घेतले. काय? खरं सांगता ना ऋत्विक तू? रमेश शांसक नजरेने म्हणाला. हो बाबा, अगदी खरं. ज्योतिराम, तुम्हीच सांगा त्या दिवशी काय झाले ते, ऋत्विक म्हणाला. ज्योतिराम म्हणतो, त्या दिवशी तुम्ही शेत विकायचे ठरवले हे ऐकून अण्णा उदास झाले होते. ते शेतात आले. शेतात पाणी नसल्यामुळे ते दररोज घरच्या फवारण्याच्या ड्रममध्ये पाणी घेऊन यायचे आणि त्या दिवशी ते घाईने पाणी घेऊन आलेच नाहीत, पण टेन्शनमध्ये दारू पिऊन आले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे पाणी समजून ते फवारण्याच्या ड्रममधील औषध प्याले. मी नुकताच तेथे आलो होतो तेव्हा मलाही म्हणाले, पाण्याचा वास घाण येतोय. मी थोडे जवळ जाऊन पाहिल्यानंतर मलाही वास येऊ लागला. मी खूप घाबरलो होतो. मलाही काही सुचत नव्हते. तेव्हा अण्णा म्हणाले, अरे आज मी घरून पाण्याचा ड्रम आणलाच नव्हता. इथल्या ड्रममध्ये फवारण्याचे औषध होते आणि तेच ड्रममधील औषध मी पिले आहे. मला दवाखान्यात घेऊन चल. माझ्या रमेशला फोन कर. आणि लगेच मी तुम्हाला फोन केला. तरीही आपण अण्णांसारख्या देव माणसाला वाचवू शकलो नाहीत. हंबरडा फोडत ज्योतिराम रडू लागला. रमेशलाही रडू कोसळले. जी सल रमेशच्या मनात आयुष्यभरासाठी राहिली असती ती आज सत्य कळल्यावर दूर झाल्याचे समाधानही वाटले. मुलांनी बाबांना मिठी मारली. खूप दुष्ट आहे ना तुमचा बाबा, म्हणून तुम्हीही त्याच्याशी असे वागलात, रमेश म्हणाला. नाही बाबा, तुम्ही खूप चांगले आहात, पण मुलांच्या भविष्याच्या चिंतेत तुम्ही जे काही वागलात ते चुकीचे आहे. त्यात तुम्ही कोणाचेही ऐकत नव्हतात, म्हणून आम्ही हे नाटक केले, ऋत्विक म्हणाला. नाटक? कसले नाटक? रमेश म्हणाला. सर्व काही आमच्या नावावर हवे आहे हे नाटक, ऋत्विक म्हणाला. हो बाबा, आजवर तुम्ही आम्हाला खूप काही दिले, पण आज आम्ही जे मागतोय ते तुम्ही आम्हाला दिले तर आयुष्यभर आम्ही समाधानी जीवन जगू, रुचा म्हणाली. रमेश मुलांना म्हणाला, हे सगळं तुमचेच तर आहे, अजून काय हवंय तुम्हाला? आमच्या बाबांचा हा हात आशीर्वाद देण्यासाठी सदैव आमच्या डोक्यांवर हवा आहे, कारण आजोबांची गावात पाण्याची सोय करण्याची इच्छा आता आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि हो बाबा, ती शहरातील जागा नकोय मला. तिथे तुम्ही रमा आत्यासाठी एखादा बिझनेस सुरू करून दिलात तर त्यांच्या उत्पन्नाची आणि मुलांच्या शिक्षणाची सोय होईल, ऋत्विक म्हणाला. आणि हो बाबा, ही जमीन तुम्ही अजिबात विकायची नाहीत. मी आणि गौरव, उमा आत्याचा मुलगा, लग्नानंतर इथेच राहणार आहोत आजीसोबत. गौरव, बोल ना तू पण. हो मामा, माझे आणि रुचाचे एकमेकांवर प्रेम आहे.
आम्ही दोघे मिळून लवकरच येथे एक प्रोजेक्ट लॉन्च करतोय, गौरव म्हणाला. हे ऐकल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येक घरात वाटणी होताना भावनांना ठेच पोहोचतेच, पण या मुलांनी सगळ्यांची मने जोडण्याचे काम करत ही अनोखी वाटणी केली. श्यामलताई, रमेश आणि उपस्थित सर्वांना मुलांचे कौतुक वाटले. प्रत्येकाच्या घरामध्ये अशा वाटण्या होतच असतील. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुमचं काय मत आहे याबद्दल ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन विषयासोबत आणि नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.